आज आपण प्रश्न उत्तरांचा तास घेतोय जरा सराव संच सोडवतोय. चला, पहिला प्रश्न आहे, पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो? लोह, तांबे, कथील, सिलिकॉन. लक्षात ठेवायचंय, पोलाद तयार करण्यासाठी लोह हा धातू वापरला जातो. पोलादाला आपण स्टील म्हणत असतो. तर स्टील हे कार्बन आणि लोह, ज्याला आयन म्हणतो आपण, तर या लोहाचा त्याच्यामध्ये वापर केला जातो स्टील तयार करण्यासाठी, पोलाद तयार करण्यासाठी. तर लोह हे उत्तर आहे. प्रश्न दुसरा, टॅल्कम पावडर तयार करताना कशाचा उपयोग केला जातो? सोडियम सिलिकेट. तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत, त्यातलं योग्य उत्तर द्यायचं आहे. जी तोंडाला लावायची पावडर असते, टाल्कम पावडर, तिचा ती ती पावडर तयार करताना कोणता घटक वापरला जातो? तर मॅग्नेशियम सिलिकेट. लक्षात ठेवायचं आहे, मॅग्नेशियम सिलिकेट हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोण आहे? विच इज द गुड लाकूड. कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी? चांदी. अगदी बरोबर. तर लक्षात ठेवायचं आहे, ती. उत्तम विद्युत सुवाहक कोण आहे? तर चांदी आहे. 2 प्रकार असतात त्याच्यामध्ये, एक विद्युत सुवाहक असतो आणि एक विद्युत दुर्वाहक असतो. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जसं इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर असतात, तसे हीट, उष्णता सुद्धा गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर असतात. तर याच्यामध्ये ज्याच्यामधून चांगल्या तऱ्हेने वीज वाहून नेली जाते, तर चांदी हे उत्तम उत्तम विद्युत वाहक आहे. मग तरी सुद्धा आपण चांदीचा वापर का करत नाही एवढ्या विद्युत धारेसाठी? कॉस्टली आहे सर ती म्हणून. कॉस्टली पण आहे आणि थोडी, ज्याला म्हणतात की त्याच्यामध्ये काठिण्यता कमी आहे, म्हणजे ठिसूळपणा थोडा ॲल्युमिनियम पेक्षा थोडा जास्त आहे. तर बेसिकली आपण ॲल्युमिनियम आणि तांबे या 2 धातूंचा इलेक्ट्रिसिटी जास्त प्रमाणात वापर करत असतो. टिंबटिंब या जीवनसत्वाच्या अभावी बेरी बेरी नावाचा ब रोग जीवन. होतो. ब जीवन. तर याचं उत्तर जे आहे, अगदी बरोबर, ब जीवनसत्वाच्या अभावी बेरी बेरी नावाचा रोग होतो. अजीवनसत्वाच्या अभावी कोणता होतो? रातांधळे. क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी. स्कर्वी. कर्वी नावाचं, म्हणजे हिरड्यातून रक्त येणे, हा जो प्रकार असतो ना तो. आणि ड जीवनसत्वाच्या अभावी मुडदूस नावाचा रोग होतो. उर्दूस. ड जीवनसत्व आहे ना, कॅल्शियम आणि फॉस्फरसशी रिलेटेड आहे ड जीवनसत्व. तर हा त्याचा मागचा महत्वाचा भाग आहे, त्यामुळे आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. हा, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक विजेच्या दिव्यात वापरला जातो? टंगस्टन. टंगस्टन. अगदी बरोबर. टंगस्टनचं सिम्बॉल काय, कोण सांगतं? तुम्हाला माहिती आहे ना, सिम्बॉल असतात, इलेमेंट्सला सिम्बॉल असतात, माहिती आहे? हो. सिम्बॉल कशासाठी असतात? त्याला संज्ञा म्हणतो आपण. तर ह्या संज्ञा किंवा सिम्बॉल का असतात? तर त्या इलेमेंटची काय निर्माण व्हावी, ओळख, एक निर्दिष्ट ओळख राहावी, म्हणून त्यांना सिम्बॉल असतात.
तर माझा प्रश्न असा आहे की टंगस्टनचा सिम्बॉल काय आहे? तांब्याचं काय आहे तांब्याचं? सीयू सीयू म्हणजे सिप्रस म्हणतात त्याला. ॲल्युमिनियमचा हेलियमचा याची. आता तांबे धातू आहे, ॲल्युमिनियम धातू आहे. डब्ल्यू हेलियम जो आहे तो ज्याला आपण निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणतो, इनर्ट गॅसेस म्हणतो. तर हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, UuO हे जे आहेत ते सगळेच्या सगळे हे निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहेत. टंगस्टन जो आहे त्याचा जो सिम्बॉल आहे तो डब्ल्यू आहे. हं? तर डब्ल्यू काय आहे? डब्ल्यू उल्फ्रम नावाचा जो शास्त्रज्ञ होता जर्मनीचा, त्याने टंगस्टनचा शोध लावला. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की जुन्या काळी एक 10 रुपयाचा दिवा यायचा, बल्ब यायचा, आणि त्या बल्बमध्ये एक बारीक तार असायची. ती जी तार होती ना, ती तार उडाली की तो बल्ब उडायचा. तर ती तार होती टंगस्टनची. तर ते उल्फ्रमने शोध लावला, म्हणून टंगस्टनचा सिम्बॉल जो आहे तो काय आहे? डब्ल्यू डब्ल्यू. डी हा पर्याय. खालीलपैकी कोणते झाड इतरांपेक्षा जलद वाढते? नीलगिरी अगदी बरोबर. लक्षात ठेवायचं, जलद वाढणारं झाड कोणतं आहे? निलगिरी आहे. उच्च वातावरणात ऑक्सिजनचे टिंबटिंब या वायूमध्ये परिवर्तन होते. ओझोन ऑक्सिजनची नाही ओझोनच तर अगदी बरोबर. उच्च वातावरण असेल तर ऑक्सिजनचं ओझोन मध्ये रूपांतर होतं, कारण ऑक्सिजनचा सिम्बॉल काय आहे? O2. आणि त्याच्यामध्ये मग उच्च वातावरणात अजून एक ऑक्सिजन अणू जर ऍड झाला तर काय तयार झालं? O3. म्हणजे ओझोनचा फॉर्म्युला आहे तो. नंतर आहे पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? मुडदूस अगदी बरोबर, मुडदूस. स्कर्वी कोणामुळे होतो? क विटॅमिन सी जीवनसत्व. क जीवनसत्वाच्या अभावी. क जीवनसत्वाच्या अभावी. क जीवनसत्व फार महत्वाचं आहे, ज्याच्यामधून आपल्याला आवळा आवळा मिळतो. आवळ्यामधून आपल्याला क जीवनसत्व मिळतं. आणि याच्यामध्ये स्कर्वीमध्ये काय होतं की हिरड्यांमधून रक्त येणं, आणि क जीवनसत्वामुळे कोलॅजेन नावाचं प्रोटीन आपल्याला मिळतं. म्हणून याला वार्धक्य विरोधी जीवनसत्व सुद्धा म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये असं असतं की त्वचा तजेलेदार असते, म्हणून बरेच लोक आवळा खातात बघा. बेरी बेरी नावाचा जो रोग आहे ना, इज लाईक ॲज अ पॅरालिसिस सारखा एक प्रकार असतो. याच्यामध्ये चाल मंद वगैरे होत असते. बेरी बेरी हा बी विटॅमिनच्या अभावी होतो. बी विटॅमिन म्हणजे बी कॉम्प्लेक्सचा ग्रुप असतो. त्याच्यामध्ये साधारणपणे बी विटॅमिन मध्ये बी कॉम्प्लेक्स मध्ये 8 जीवनसत्वांचा समावेश होतो. B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12. तर अशा पद्धतीचे आहेत. नाईट ब्लाइंडनेस जो आहे, रातआंधळेपणा जो होतो, तो ए जीवनसत्वाच्या अभावी होतो. आणि त्यामुळे गाजर खाल्ले पाहिजे, पपई खाल्ली पाहिजे या पद्धतीने. सफरचंद खाल्लं पाहिजे, ए विटॅमिन आपल्याला मिळत असतं. ए जीवनसत्वाला रेटिनॉल सुद्धा म्हणतात, कारण इट इज रिलेटेड टू आवर रेटिना. डोळ्याचा जो रेटिना असतो त्याच्याशी ए विटॅमिन रिलेटेड असतं. जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? याला हेवी वॉटर म्हणतात. याचा वापर अणुभट्ट्यांमध्ये केला जातो. जड पाण्याचा वापर. तर लक्षात ठेवायचंय, जड पाण्यामध्ये कॅल्शियम हा पदार्थ असतो. टिंबटिंब या झाडाच्या सालीपासून कोयनेल हे हिवतापावरील, हिवताप म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये मलेरिया म्हणतात, मलेरियावरील उपयुक्त औषध तयार केले जाते. तर टिंबटिंब या झाडाच्या सालीपासून. कुठली झाडाची साल आहे? तर अगदी बरोबर, बेहडा या झाडाच्या सालीपासून कोयनेल हे हिवतापावरील उपयुक्त औषध तयार केले जाते.
या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCG लस क्षय टोचली जाते. क्षय. कॉलरा, मलेरिया, क्षय क्षयरोग. आणि कर्करोग. आता BCG म्हणजे काय, तर बॅसिलस कॅल्मॅटिक ग्युएनिन. बॅसिलस कॅल्मॅटिक ग्युएनिन या 3 शास्त्रज्ञांनी लस शोधून काढली, दॅट इज BCG. आणि याच्यामध्ये साधारणपणे आपण जर पाहिलं तर प्रतिबंधक उपाय 2 प्रकारचे उपाय असतात. एक प्रतिबंधक असतो आणि एक उपचार असतो. आता प्रतिबंधक आणि उपचार म्हणजे काय, तर इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कुठलीही गोष्ट होण्यापूर्वीच तिच्यावर उपचार केलेला बरा. म्हणून याच्यामध्ये आपण जर विचार केला तर क्षयरोग होण्यापूर्वीच प्रतिबंधक उपाय म्हणून BCGची लस टोचली जाते. लॅप्रोस्कोपी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? लॅप्रोस्कोपी कर्करोगाशी. कर्करोग. कर्करोग. नाही. लॅप्रोस्कोपी जे कुटुंब. आहे तर कुटुंब कुटुंब नियोजनाशी नियोजन. संबंधित आहे. कुटुंब नियोजन. फॅमिली कुटुंब नियोजन. प्लॅनिंग जे केलं जातं त्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपी केली जाते, लक्षात ठेवा. लॅप्रोस्कोपी. बाकी कर्करोगाचं वेगळं असतं. हवामानाचा अंदाजाला वेगळं म्हटलं जातं. कुटुंब झालंच माझे अवकाश अंडरस्टँडिंग. निरीक्षणाला सुद्धा वेगळा शब्द आहे. पुढचा प्रश्न. स्टेनलेस स्टील मध्ये कोणते घटक असतात, हा प्रश्न नेहमी येतो. स्टेनलेस स्टील मध्ये कोणते घटक असतात? क्रोमियम, लोखंड, निकेल, निकेल, लोखंड, लोखंड, कार्बन, निकेल, निकेल, क्रोमियम, कार्बन. क्रोमियम, लोखंड आणि क्रोमियम, लोखंड, निकेल. अगदी बरोबर. स्टेनलेस स्टील मध्ये क्रोमियम, लोखंड, निकेल हे घटक असतात. बहुत बढ़िया. मद्याच्या अतिसेवनाचा दुष्परिणाम खालीलपैकी कशावर होतो? यकृत. यकृत. यकृत, लिव्हर. अगदी बरोबर. तर याचा लिव्हरवर जास्त परिणाम होत असतो. मद्याला कार एक शब्द पाहिला होता, पण आठवतो तुम्हाला समानार्थी शब्द? अल्कोहोल. नाही 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 नाही. मदिरा, मदिरा. नाही, मदिरा तर कॉमन शब्द झाला. काल एक शब्द शिकलो होतो आपण. कशाला? दारूला एक शब्द पाहिला होता, अजून एक. दारू. ओमान. नाही हो, ते ओनामा होतं. ओनामा याच्यासाठी होतं, सुरुवात, सुरुवात आरंभासाठी. प्रोग्रामची सुरुवात करण्यात ओनामा. मध्येला एक शब्द आपण पाहिला होता, तो तुम्ही आता शोधून ठेवा, नंतर बघा, लक्षात राहील. आता इथे यकृत लक्षात ठेवा. लिव्हरवर जास्त परिणाम होतो. लिव्हर जे आहे याचं वैशिष्ट्य असं यकृत ज्याला म्हणतात, तर यकृत ही शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे बरं का, लक्षात ठेवा. ग्रंथी म्हणजे ग्लँड्स. आता याच्यामध्ये ग्रंथींमध्ये जर विचार केला तर यकृत अशी ग्रंथी आहे की ती शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी आहे. हा प्रश्न आला, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती, तर यकृत तुम्ही लिहित नाही. का लिहित नाही? तर तुम्हाला काय वाटतं, यकृत हा काय आहे? अवयव आहे. ऑर्गन आहे, अवयव आहे, बरोबर आहे की नाही? पण तो ऑर्गन जरी असला, अवयव जरी असला, तर ती काय आहे? शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी आहे. ग्रंथी. आणि या ग्रंथीवर अति दारू जर झाली, अति मद्यपान केलं, तर त्याच्या अतिसेवनाचा परिणाम होतो. पुरुषांवरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेला काय म्हटलं जातं? लॅप्रोस्कोपी. लॅप्रोस्कोपी. तर नाही, विसेक्टॉमी म्हणतात. लॅप्रोस्कोपी इज रिलेटेड टू द वुमेन्स. ओके. कुटुंब नियोजनाच्या बाबतीत लॅप्रोस्कोपी महिलांच्या बाबतीत असते. आणि नसबंदीची जी शस्त्रक्रिया केली जाते तिला व्हिसेक्टॉमी म्हणतात. राजीव गांधींच्या काळामध्ये, नाही, संजय गांधी, म्हणजे इंदिरा गांधींचे चिरंजीव, तर ते जेव्हा सत्तेवर आले होते त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा नसबंदी केली होती. आणि लोकसंख्या वाढीवर काय म्हणतात त्याला, नियंत्रण आणण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला होता. आणि त्यांचे हे बरेच निर्णय वादग्रस्त ठरले होते. नंतर त्याचा बराच मोठा इतिहास हे सांगेल मी. त्यामध्ये विमान अपघातात ते मारले गेलेले आहेत. बरेच जण सांगतात की घरातूनच त्यांना मारण्यात आलेलं होतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या. खालीलपैकी कोणत्या साधनाने
हृदयाचे ठोके मोजले जातात? स्टेटस्कोप. जिओग्राफ स्टेटस्कोप. नाही, कार्डिओग्राफ कार्डिओग्राफ. नाही नाही नाही. चांगलं थोडस म्हणजे तिकडे आता बघा याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं काय आहे की हृदयाचे ठोके विचारले. वरण भात आणि भाजी पोळी द्या. हृदयाचे ठोके म्हणतोय मी, वरण भात वगैरे चाललंय. बरं, खालीपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? आता हृदयाचे ठोके म्हटल्यानंतर जे 72 ठोके आपण नॉर्मल पर्सनचे धरतो तर ते स्टेथोस्कोपने मोजतो. कार्डिओग्राम जो असतो ना तो कार्डिओग्राफ काढण्यासाठी वापरतात. साधारणपणे आपण ईसीजी वगैरे करतो ना, ओके, तर त्या ईसीजी मध्ये अशा लाईन्स येतात बघा, अशा 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 खालीवर खालीवर येतात ना, तर त्या खालीवर लाईन म्हणजे चांगलं की वाईट? चांगल्या. चांगल्या. हे बा खालीवर राहिल्या तर चांगल्या. सरळ लाईन आली आपण सरळ वर जातो मग. हे स्ट्रेट लाईन. म्हणून तुमच्या जीवनामध्ये सुख दुःख सुख दुःख सुख दुःख याला जीवन म्हणतात. तुमच्या जीवनात सुख पण नाही दुःख पण नाही, सरळ डायरेक्ट सरळ वरती मग लक्षात ठेवा. त्यानंतर आहे थर्मामीटर. थर्मामीटरचा काय वापर होतो? शरीराचे तापमान मोजण्यासाठी. तापमान मोज. आणि अल्टिमीटर कुठे वापरतात मग? तर साधारणपणे अल्टिमीटर माझ्या मते समुद्राची जी खोली असते ना, डेप्थ, ती मोजण्यासाठी वापरतात. एकदा कन्फर्म करूया नंतर आपण. एकदा चेक करून मला तुम्ही सांगा. तुम्हाला थोडं आव्हान दिलेलं आहे मी. रक्तदाबाच्या विकारावर कोणती वनस्पती उपयुक्त ठरली आहे? ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो. नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतो? 140 80 120. हा, 80-120 बरोबर. 80च्या खाली गेला तर त्याला काय म्हणतो आपण? लो ब्लड प्रेशर. आणि 120च्या वर गेला तर हाय बीपी म्हणतो. हो, मग रक्तदाबाच्या विकारावर कोणती वनस्पती उपयुक्त ठरते? तुळस, कडुलिंब, हिरडा, बाभूळ? तुळस. कडुलिंब. तर तुळस ही वनस्पती, हो. तुळस लक्षात ठेवायचं आहे. डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात? हृदयविकार. मूत्रपिंडाचे विकार. मूत्रपिंड विकार. मूत्रपिंडाचे विकार. डायलिसिस म्हणजे त्याला व्याश्लेषण म्हणतात. रुक्क व्याश्लेषण. साधारणपणे आपल्याला किती किडन्या असतात? 2. काजूच्या आकाराच्या 2 किडन्या असतात. आपण किती किडन्यांवर जगू शकतो? एका अर्ध्या किडनीवर, अर्ध्या किडनीवर पण आपण जगू शकतो. आपल्याला 2 किडन्या असतात. आता साधारणपणे किडन्यांचं काम आहे, त्याला नेफ्रॉन्स असतात. जसं चेतासंस्थेमध्ये न्यूरॉन्स असतात तसं किडनीचा, हे बघ, शरीराचा बेस जो आहे तो पेशी आहे, ज्याला सेल म्हणतात. आणि प्रत्येक संस्थेचा एक बेसिक घटक आहे. जसं भाषेमध्ये कसं म्हणतो आपण, वर्ण पासून सुरुवात होतं, वर्ण मूलध्वनी, मग अक्षर शब्द तयार होतात. तसं त्या पद्धतीने किडनीचा बेसिक पार्ट जो आहे तो नेफ्रॉन आहे. चेतासंस्थेचा बेसिक पार्ट न्यूरॉन आहे. तर नेफ्रॉन्स असतात. तर डायलिसिस मध्ये काय केलं जातं की ज्या व्यक्तीची उत्सर्जन क्रिया, ज्याला एक्सक्रिएशन नाही समजलं तर सुशीला आपण म्हणतो, सु आणि शी, हा जो प्रकार आहे तो जर व्यवस्थित होत नसेल तर डायलिसिस केलं जातं. तुम्हाला कोणी विचारलं जगातला सगळ्यात सुखी प्राणी कोणता, तर असं नाही सांगायचं ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, असं नाही. ज्याचं पोट व्यवस्थित साफ होतं, ज्याची लघवी व्यवस्थित होते ना, तो जगातला सगळ्यात सुखी व्यक्ती आहे. तुम्ही आजही जा, असे भरपूर लोक आहेत हजारांमध्ये की डायलिसिस करतात. म्हणजे त्यांना टॉयलेट होत नाही, लघवी व्यवस्थित होत नाही, अशा लोकांना डायलिसिस करावं लागतं. डायलिसिस जर नाही केलं तर त्यांच्या रक्तामध्ये पॉयझन तयार होईल, ते लोक मरतील. मग डायलिसिस करतात म्हणजे काय करतात, अशुद्ध रक्त काढून शुद्ध रक्त त्यांच्यामध्ये टाकलं जातं, त्याला डायलिसिस म्हणतात. डायलिसिस हे मूत्रपिंडाशी रिलेटेड आहे, किडनीशी रिलेटेड आहे. हृदयविकाराचा त्याचा काही संबंध नाही. मधुमेह म्हणजे डायबिटीज वेगळा आहे, ब्लड प्रेशर वेगळं आहे. तर इथे बी बी हे ऑप्शन आहे.
खालीलपैकी कोणता रोग विषाणूंपासून होत नाही? आता तुम्हाला माहिती आहे रोगांचे प्रकार वेगळे आहेत, विषाणूंपासून, जीवाणूंपासून. मलेरिया नाही. देवी देवी तर अगदी बरोबर, मलेरिया. एड्स, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम नावाचा जो डिसीज आहे, एड्स, इन्फ्लुएन्झा म्हणजे सर्दी होणं. देवी देवी हा आता नाहीये, 1975 मध्ये गेला येतो. साधारणपणे पुरळ वगैरे येणे असा समथिंग प्रकार होता, देवी नावाचा आजार होता. एडवर्ड जन्नरने देवीची लस शोधून काढली होती. एड्सच्या संदर्भात सुद्धा आता बऱ्यापैकी प्रबोधन झालेलं आहे. आता मलेरिया जो होतो ना, तर तो एडिस इजिप्ताय नावाची डासाची मादी असते आणि त्या डासाच्या मादीपासून मलेरियाचा प्रसार होत असतो, ज्याला हिवताप म्हणतात. याच्यामध्ये पहिल्यांदा पेशंटला ताप येतो, मग थंडी वाजून येते, मग घाम येतो, अशा 3 अवस्था असतात. या 3 अवस्था आल्या की समजून घ्यायचं मलेरिया झालाय. पण बेसिकली मलेरियाचे सुद्धा आता पेशंट कमी व्हायला लागलेले आहेत. ओके, चला पुढे जाऊया. खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही गटाचे रक्त चालते? असा कोणता व्यक्ती की त्याला कोणाचंही रक्त चालतं? ओ गट हो. एबी एबी तर त्याचं उत्तर आहे ए बी आहे, लक्षात ठेवा. मी प्रश्न काय विचारलाय तिथे, कोणत्या रक्तगटाच्या कोणाला रक्त व्यक्तीस? देता येते? हा, म्हणजे असा कोणता रक्तगट आहे? आता समजा माझा ए बी, तर ए बीचा अर्थ असा होता की मला सगळ्यांचं रक्त चालेल, पण ओ रक्तगटाचा व्यक्ती हा सगळ्यांना रक्त देऊ शकतो आणि ए बी हा रक्तगट सगळ्यांचं रक्त घेऊ शकतो. घेऊ शकतो. हा प्रश्न आहे तिथे, नीट बघा प्रश्न. घेऊ शकतो. हम्म. हा. सर्वात हलका वायू कोणता? हेलियम. हिलियम. हिलियम. तर जगातला सगळ्यात हलका वायू जो आहे तो हायड्रोजन आहे, लक्षात ठेवा. जी आपली पिरियॉडिक टेबल आहे, आवर्त सारणीमध्ये आहे. आवर्त सारणीमध्ये नंबर 1 लाच आहेत भाऊ. त्यांचा अनुक्रमांक सुद्धा एकच आहे. असे हायड्रोजन हा सर्वात हलका वायू मानलेला आहे. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? 14 13%. तर माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण हे 4% असते. किती टक्के? 4%. एखादा प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज वाटला ना, तर तो लिहून ठेवायचा, मग तो चेक करायचा आपण एकदा. एखादं उत्तर समजा चुकलंच अनावधानाने, तर ते चेक करून घ्यायचंय. तर माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण किती टक्के? समजा 100%पैकी 4% म्हणजे 25 हे प्रमाण असू शकतं. 4% लक्षात ठेवा. भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी काय वापरलं जातं? सोडियम क्लोराईड. क्लोरीन. क्लोरीन टाकतो आपण. एवढं तुरटी टाकणं शक्य आहे का? नाही. आता सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ टाकलं तर सगळं पाणी खारट होईल. मग समुद्राचंच पाणी वापरायला काय अडचण आहे आपल्याला? बरोबर आहे की नाही? तर ते क्लोरीन हे त्याचं उत्तर आहे. आणि पोटॅशियम परमॅग्नेट म्हणजे KMnO4. KMnO4चा वापर आपण हीटचं जर ट्रान्समिशन अभ्यासायचं असेल तर पोटॅशियम परमॅग्नेटची पूड जर आपण टाकली तर ते आपल्याला लक्षात येतं. तर ते सी हे उत्तर आहे, क्लोरीन. कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशी डिस्ट्रॉय होतात? आरबीसी डिस्ट्रॉय, रेड ब्लड कार्पसल्स, तांबड्या रक्तपेशी कोणत्या रोगामध्ये डिस्ट्रॉय होतात? मलेरिया, कॉलरा, अमांश आणि कॅन्सर. त्याचा अर्थ आहे मलेरिया. हिवताप जो आहे तर मलेरियामध्ये तांबड्या पेशींचा नाश होतो. हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली? हृदयरोपण म्हणजे काय, तर याच्यामध्ये हार्ट प्लांट म्हणजे एका व्यक्तीचं हृदय काढून त्याला दुसरं हृदय बसवलं. तर अशी पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली? फेमस नाव येते. बर्नार्ड. अगदी बरोबर, डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड जे आहेत, तर त्यांनी हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली.
खालीलपैकी कोणी 2 वेळा नोबेल पारितोषिक मिळवलेलं आहे? होतं ना त्याच्यामुळे उचलला नाही. राम क्युरी. 2 वेळा नोबेल पारितोषिक कोणी मिळवलेलं आहे? तो झोपून जाईल. मादाम क्युरी. तर पेरी क्युरी. पेरी क्युरी या ज्या आहेत यांना 2 वेळा नोबेल पारितोषिक मिळाले. थोडं विकिपीडियावर जा, पेरी क्युरी नाव टाका, तुम्हाला त्यांच्या इंटरेस्टिंग कथा वाचायला मिळतील. कशा पद्धतीने आता यांचं संशोधन काय आहे? मादाम क्युरी, पेरी क्युरी, मेरी क्युरी असे घरातलेच 3-4 मेंबर आहेत जे रेडिएशन मध्ये पण मेलेत माझ्या मते, कारण रेडिएशनवरच त्यांचे प्रयोग आहेत. रेडिओ ऍक्टिव्हिटी, किरणोत्सारिता ज्याला म्हणतात, युरेनियम, थोरियम, किंवा मग आता या रेडिएशनचा आपल्याला काय उपयोग होतो ते तुम्हाला माहिती आहे. एक्सरेचा शोध लागला त्यामुळे हातपाय कुठे मोडला आहे ते आपल्याला समजतं, बरोबर आहे की नाही? तर असं 2 वेळा नोबेल पारितोषिक पेरी क्युरी यांना मिळालेलं आहे. प्रश्नाचं उत्तर दिलं की माईक वाटल्यास म्यूट करून घेत जा लगेच, आणि मग प्रश्नाचं उत्तर देताना ऑन करत जा, काही एवढा वेळ लागत नाही त्याला. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? कॅन्सर. कॉलरा, देवी, प्लेग, कॅन्सर. 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 तर अगदी बरोबर, कॅन्सर हा संसर्गजन्य नाहीये. म्हणजे कॉलरा, देवी, प्लेग जे आहेत ते पसरू शकतात. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला, तो दुसऱ्या व्यक्तीजवळ बसला म्हणून त्याला कॅन्सर होईलच असं नाही. म्हणजे कम्युनिकेबल डिसीज नाहीये तो. हा हेरिडिटरी डिसीज आहे, अनुवंशिक रोग आहे. उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला जर त्या कॅन्सरची जनुक त्याच्या डीएनए मध्ये असतील तर जन्माला येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा कॅन्सरची जनुके सापडतात, जीन्स सापडतात, त्या व्यक्तीला कॅन्सर होऊ शकतो. माझ्या मते जेनिफिर लोफेज नावाची हॉलिवूडची अभिनेत्री आहे, देन मनीषा कोयराला, अजून एक आहे बघा, ती मराठी आहे ऍक्ट्रेस, काय नाव तिचं, बेंद्रे. सोनाली बेंद्रे. यस बेंद्रे. यस, सोनाली बेंद्रे या सफर झालेल्या आहेत कॅन्सर मधून. ते कॅन्सरचे वेगळे प्रकार आहेत. जेनिफर लोपेजला माझ्या मते ब्रेस्टचा कॅन्सर होता तिला. मधुमेह हा टिंबटिंब द्रव्याच्या कमतरतेमुळे, इन्सुलिन. इन्सुलिन, अगदी बरोबर. इन्सुलिन हे जे संप्रेरक आहे, हार्मोन्स आहे, याच्या कमतरतेमुळे मधुमेह हा डिसीज होत असतो, बरोबर आहे की नाही? तर साधारणपणे आपलं जे स्वादुपिंड असतं, ज्याला इंग्रजीमध्ये काय शब्द आहे स्वादुपिंडाला, मला आता, पॅनक्रियाज. पॅनक्रियाज. येस येस. तर पॅनक्रियाज मध्ये आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स नावाचा पार्ट असतो. त्याच्यामध्ये बीटा पेशी असतात. त्या बीटा पेशींमध्ये इन्सुलिन नावाचा स्राव स्रवत असतो. सो मधुमेह हा आजार इन्सुलिन ह्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होत असतो. खालीलपैकी कोणता रोग अनुवंशिक आहे? कर्करोग. मधुमेह, कर्करोग. मलेरिया. मधुमेह. तर याच्यामध्ये बेसिकली कसं आहे की टक्केवारीनुसार जर विचार केला तर डायबिटीज 2 प्रकारांमध्ये मोडतो. एक हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिकतेने आलेला, आणि दुसरा असतो स्वतःहून तयार करून घेतलेला. भारत हा असा एकमेव देश आहे जगामध्ये की सर्वाधिक गोड बोलणारी, गोड खाणारी सगळी माणसं भारतात राहतात. तर भारतात सगळ्यात जास्त डायबिटीज पेशंट आहेत. डायबेटिक कंट्री म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. मधुमेह हा रोग अनुवंशिक आहे. तर याच्यामध्ये कॅन्सर सुद्धा आहे, पण तो काही प्रमाणात आहे विशिष्ट. पण मधुमेह हा 100% अनुवंशिकतेमध्ये मोडतो. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामधला मी मगाशी बोललो की तो स्वतःहून ओढून घेतला. चुकीची जीवनशैली, चुकीची जीवनशैली असेल, आहार विहारामध्ये नियमितपणा नसेल तरी तो डायबिटीज होत असतो. तंबाखू मध्ये असलेले द्रव्य कोणते? निकोटीन. निकोटीन सगळ्यात घातक द्रव्य. निकोटीन. अगदी बरोबर आहे, निकोटीन हे उत्तर. अभिनंदन. पुढचा प्रश्न. डेसिबल हे कशाचे एकक आहे? काय मोजतात?
आवाज. साऊंड आपण मोजत असतो डेसिबल मध्ये. ओके. त्याच्यानंतर विद्युत कशात मोजतो इलेक्ट्रिसिटी आपण? एम्पियर. हा त्याच्यात बघा साधारणपणे वॅट मध्ये आपण मोजतो किंवा कधी जूल मध्ये पण मोजतो. तर नाही, उष्णता जूल मध्ये मोजतो. विद्युत ही आपण वॅट मध्ये मोजतो. आणि अंतर कशामध्ये मोजतो? किलोमीटर. मीटर किलोमीटर. किलोमीटर. येस. ते बेसिक युनिट लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये विज्ञानामध्ये एमकेएस आणि सीजीएस नावाची सिस्टीम आहे. मीटर किलो काय म्हणतात त्याला, एमकेएस मीटर किलोग्रॅम सेकंड, सीजीएस सेंटीमीटर ग्रॅम सेकंड. अशा पद्धतीने एक एसआय पद्धत पण आहे, सिस्टीम इंटरनॅशनल म्हणतात त्याला. एक एफईएस नावाची पद्धत आहे, फूट पाऊंड सेकंड. आपल्याकडे नाहीये, अमेरिका लंडन मध्ये आहे. खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळांवर गाठी असतात? हरभरा. हरभरा. हरभऱ्यावर गाठी असतात. नायट्रोजनच्या गाठी. येस येस. नायट्रस ऑक्साईडच्या गाठी असतात त्या. नंतर दूध नासणे ही कशी प्रक्रिया आहे? जैविक प्रक्रिया आहे. जैविक प्रक्रिया. तर ही जैव रासायनिक प्रक्रिया आहे, नुसती जैविक नाहीये. तर जैव रासायनिक प्रक्रिया म्हणतात दूध नासण्याला. बायोकेमिकल रिॲक्शन आहे. फक्त बायो रिॲक्शन नाही तर बायोकेमिकल रिॲक्शन आहे. जैव रासायनिक प्रक्रिया आहे. कुष्ठरोगावरील, ज्याला लेप्रसी म्हणतात, कुष्ठरोगावरील प्रभावी औषध कोणते? माहिती आहे? महाराष्ट्रात कोणी काम केलंय कुष्ठरोगावर? स्टेप्ट्रोमायसिन. कुष्ठरोगावर कोणी काम केलंय? बाबा आमटे. बाबा आमटे. ओके. त्यांची फॅमिली अजूनही काम करते आहे. लुटेनिंग. आयुष्यात येऊन ते कुठं आनंदवन का काहीतरी आहे बघा, हो. ते जाऊन आलं पाहिजे आयुष्यामध्ये. कोणी गेलं असेल तर चांगली गोष्ट आहे. वरोऱ्याला आहे सर, चंद्रपूर जिल्हा. अ वरोऱ्याला आहे, चंद्रपूर जिल्हा. ओके ओके ओके. तुम्ही तिकडचे आहात? नागपूर. नागपूरचे आहेत का तुम्ही? मग तुम्हाला माहिती. पण आता पुण्यात आहे. पुण्यात आहेत. हा, पुणे तिथे काय उणे आता असं आहे. तर याचं उत्तर सल्फेन आहे. कुष्ठरोगावरील प्रभावी औषध सल्फेन दिलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या प्रश्नाचं उत्तर खालीवर झालं तर आपण जिथे शंका वाटली ना तिथे चेक करून घ्यायचंय, तसं सांगायचं. खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरविते? युरिया. फर्टिलायझर आहे. कंपोस्ट. समतोल कंपोस्ट. कंपोस्ट. कंपोस्ट खत हे उत्तर अगदी बरोबर आहे. भारतामध्ये कोणत्या कारणामुळे ॲनिमिया आढळून येतो? लोहाची रक्तक्षय. कमतरता. रक्तक्षय म्हणतात त्याला. तर बेसिकली लोहाची कमतरता जी असते. लोहाची कमतरता. अगदी बरोबर, लोहाची कमतरता. जनावरांना तोंडाचे आणि पायाची रोग मुख्यत्वे कशामुळे होतात? जीवाणू, विषाणू, कवक आणि बुरशी. विषाणू. तर अगदी बरोबर, व्हायरसमुळे होतं, विषाणूंमुळे होतं. मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती? 33. 24. तर 33 आहेत. पाठीचे मणके जे आहेत ते 33 आहेत. तुम्ही जे 24 सांगतायत ना त्या बरगड्या, बरगड्या आहेत सर. त्या छातीच्या बरगड्या आहेत. आणि पाठीचे जे मणके आहेत ना ते 33 आहेत, 33 आहेत. त्याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड पण धरला जातो, मज्जारज्जू ज्याला आपण म्हणतो. सन 1957 मध्ये स्पुटनिक हा पहिला सॅटेलाइट जो आहे, कृत्रिम उपग्रह जो आहे, तर कोणत्या देशाने सोडला होता स्पुटनिक? रशिया. अगदी बरोबर, रशियाने सोडला होता. खरं तर अवकाश संशोधनामध्ये नंबर 1 ला अगोदर रशिया होता. त्यानंतर युद्धजन्य परिस्थिती वगैरे वगैरे, तर अमेरिकेची कुरघोडी, यामुळे मग अमेरिका पुढे आलं, नासा पुढे आलं. आणि आता इस्रो सध्या जोरात आहे. आपले इस्रो सुद्धा थोडीच तोड आहे, कारण कमी खर्चामध्ये सर्वाधिक आर्टिफिशियल सॅटेलाइट
लिव्ह करण्याचं, सोडण्याचं काम हे इस्रोने केलं. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस स्पेस रिसर्च रिसर्च ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये त्याला भारतीय अवकाश संशोधन संशोधन. संस्था असं म्हटलं जातं. ओके, बऱ्याच मोहिमा त्यांनी राबवलेल्या आहेत. जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याचे वजन कमी होत आहे, होते. कमी होते. कमी होते का काय होते? कमी होते. तर साधारणपणे इथे उत्तर 0 होते असं दिलेलं आहे. तर मग उपग्रहाद्वारे ज्यावेळेस आपण पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा आपलं वजन काय होत असतं? 0 होत असतं. प्लेग या रोगाचा प्रादुर्भाव कोणामार्फत होतो? पिसवा. उंदीर व पिसवा. याला उंदीर व पिसवा. याला ऐतिहासिक रोग म्हणतात, प्लेगला. माहिती आहे ना तुम्हाला? हो. हो सर. हो. कुठे साथ पसरली होती प्लेगची? पुण्यात. कुठला कमिशनर होता तो? सायमन. नाही माहित. सर आम्ही तेव्हा नव्हतो ना, कशाला विचारता? असं नका विचारू. कोण होता? माझ्या मते रँड नावाचा कमिशनर होता. तर तो अतिशय अमानवी आणि अमानुष अत्याचार करत होता. मग त्याची हत्या कोणी केली होती मग? दामोदर चाफेकर. चाफेकर बंधूंनी केले ते. ओके, तर उंदीर आणि पिसवा हे त्याचं उत्तर आहे. मानवी शरीराला कार्बोहायड्रेट का आवश्यक असतात? शक्ती आणि उत्साह. शक्ती आणि उत्साह मिळण्यासाठी. अगदी बरोबर. तर आपला उत्साह आणि शक्ती टिकून राहण्यासाठी कार्बोहायड्रेट्सला मराठीमध्ये कर्बोदके म्हणतात. तर साधारणपणे याला पिष्टमय पदार्थ पण म्हणतात. याला पिष्टमय पदार्थ का म्हणतात? तर ज्यांचं पीठ होतं म्हणून त्यांना पिष्टमय पदार्थ म्हणतात. मग तुमचं गहू, मका, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, नागली काय काय असेल ते सगळं हे कार्बोहायड्रेट्स मध्ये मोडत असतात. ओके. हाडं बळकट पाहिजे असेल तर प्रोटीन्स पाहिजे, हाडं आणि स्नायूंच्या. खोकला येणे आणि थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची क्षय. लक्षणं आहेत? क्षय. बरोबर. ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? कॅन्सर. नाही, कॅन्सर म्हणजे कर्करोग. कॅन्सर TB. म्हणजे विंचू, विंचू कर्करोग. ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस, टीबी म्हणतो आपण त्याला. डॉट्स नावाची उपचार पद्धती आहे, डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट म्हणतात त्याला. तर त्याची ऍड अमिताभ बच्चनने पण केलेली आहे. तर याचं उत्तर जे आहे ते क्षय आहे. अगदी बरोबर. तर साधारणपणे टीबी झालेल्या व्यक्तीचं वेट लॉस खूप होतो. संध्याकाळच्या वेळेस त्यांना खोकला येतो, तोंडातून रक्त पडण्याची शक्यता 3rd स्टेजला असते. हिव तापावरील प्रभावी औषध? पेनिसिलिन. तर प्रायमाक्विन नावाचं औषध हे जे आहे ते कशावर आहे? हिव तापावर आहे. अतितीव्र संसर्गजन्य रोग कोणता? पर्यायांमधला दिलेला कोरोना सोडून. कोरोना आला असता इन्फ्लुएन्झा. सगळ्यांचा फादर, इन्फ्लुएन्झा. फादर कोरोना आहे. लक्षात ठेवा, कोरोना म्हणजे अवघड. तर याचं इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा म्हणतात त्याला. कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले? डॉक्टर हन्सन. बरोबर, डॉक्टर आर्मर हॅन्सन त्यांचं नाव आहे. तर हन्सन यांनी ते शोधून काढलेले आहे. मलेरिया या रोगाचा संशय आल्यास कोणते औषध घेणे इष्ट आहे? स्ट्रेप्टोमायसिन. आता क्लोरोक्विन लक्षात ठेवा. हे बघा, माझ्या मते पॅरासिटामॉल तापावर असतं आणि क्लोरोक्विन कशावर सांगितलं आता आपण? मलेरियावर आहे. मलेरिया. मगाच एक औषध कशावर बघितलं होतं आपण? हे हिवतापाचं काय पाहिलं होतं? प्रायमाक्विन पाहिलं होतं हिवतापाचं. हे लक्षात ठेवायचं. सल्फेन औषध कशावर होतं? माझ्या मते कुष्ठरोगावर आलं होतं बघा. हो, कुष्ठरोग. स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कशावर आहे? आता मॅडम आता बघूया. तर ट्युबरक्युलोसिसवर आहे.
क्षयरोगावर आहे. ऍस्बेस्टॉस हे काय आहे? अग्निनिरोधक. अग्निनिरोधक बरोबर आहे. तुम्ही आता नवीन प्रेसचं मला माहित नाही, ते जी प्रेस असते ना आपली इस्त्री ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये ऍस्बेस्टॉसचा बेस असतो खाली. खोलून बघा, सापडेल तुम्हाला. अग्निरोधक म्हणून आहे. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे होत नाही? हिवताप. हिवताप. तर हिवताप, मलेरिया हा पाण्याद्वारे होत नाही. एडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीद्वारे होतो. बाकी कॉलरा, हगवण ज्याला जुलाब म्हणतात, आणि टायफॉइड हे पाण्याद्वारे होत असतात. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? 75%. तर 65%. रक्ताचं किती होतं आपलं? 4%. 4%. आणि पाण्याचं किती आहे? 4%. 65. 65. लक्षात ठेवायचं. क्युसेक काय मोजण्याचे साधन आहे? पाण्याचा प्रवाह. अगदी बरोबर मॅडम. क्युसेक हे पाण्याच्या प्रवाहामध्ये. तुम्ही आता बघा, पावसाळा सुरू होईल ना, तर पेपरला बातम्या येतात बघा, या धरणातून एवढ्या क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असं लिहिलेलं असतं. नदीकाठच्या लोकांनी सांभाळून राहावे, सतर्क राहावे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सूचना येत असतात बघा. डिझास्टर मॅनेजमेंट टीम जी असते ना, त्यांच्याकडून सूचना येत असतात. कोणत्या रोगाचे आता जगातून निर्मूलन झालेले आहे? देवी. अगदी बरोबर, मगाशीच बोललो होतो आपण. सर्वसामान्यपणे प्रौढ माणसाच्या शरीरातील तांबड्या पेशींचे पांढऱ्या पेशींशी असलेले प्रमाण किती? म्हणजे रेशो ऑफ आरबीसी टू डब्ल्यूबीसी. रेड ब्लड कॉर्पसलचा रेशो काढायचा आहे पांढऱ्या रक्तपेशींशी किती असतो? तर साधारणपणे 700:1. म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये 700 तांबड्या पेशी असतील तर एक काय असते? डब्ल्यूबीसी असते. डब्ल्यू. हा, ओके. तर डब्ल्यूबीसीचं काम, तिला आर्मी सेल म्हणत असतो आपण, आर्मी कार्पसल. तर आपल्या शरीरामध्ये जर एखादा बॅक्टेरिया, व्हायरस किंवा असा अनुचित घटक गेला की जो शरीराला हानिकारक आहे, तर पहिलं सिम्पटम काय दिसतं आपल्याला? ताप येते. पहिले ताप येतो, बरोबर आहे की नाही? ताप येतो म्हणजे ताप येणं हे असं लक्षण आहे की ते आपल्याला सिम्पटम्स दाखवत असतं, बरोबर आहे की नाही? एखादी गाडी पंक्चर झाल्यानंतर कशी डुगुडुगू करते, अगदी ती सिग्नल दाखवते की नाही तुमचं गाडी पंक्चर झालेली आहे. त्या पद्धतीने आपली गाडी पंक्चर होण्याचं सुरुवातच असते ती तापापासून. आणि मग ताप का येतो? तर आपलं शरीर आपल्याला सिग्नल देतं की तुम्ही आजारी पडणार आहात, काहीतरी अनुचित झालेलं आहे. तर अशा वेळेस कसं असतं की एखादा बॅक्टेरिया जर, मग असं तर तुम्ही रोज आजारी पडाल, पण तुम्ही रोज आजारी का पडत नाही? तर तुमच्या शरीरातला डब्ल्यूबीसी म्हणजे तुमची रोगप्रतिकारक क्षमता, डिसीज रेजिस्टंट पॉवर जर स्ट्रॉंग असेल, तर कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया, व्हायरस जरी आला तर त्याच्यामध्ये डब्ल्यूबीसी आणि त्या व्हायरसचं युद्ध होतं. तुम्हाला काही तलवारी लागत नाही आतमधून, किंवा बंदुकींचा आवाज नाही येत, गोळींचा. त्यांचं युद्ध चालू असतं, शीतयुद्ध चालू असतं. त्या युद्धामध्ये जर डब्ल्यूबीसी स्ट्रॉंग ठरल्या तर आपण आजारी पडत नाही. आणि ज्या युद्धामध्ये डब्ल्यूबीसी कमी पडतात आणि बाहेरचा बॅक्टेरिया किंवा व्हायरस हा आधिपत्य गाजवतो, त्यावेळेस मग सुरुवात तापापासून होते आणि मग आपण आजारी पडायला सुरुवात होत असते. 700:1 लक्षात ठेवा. आरबीसी ॲज टू डब्ल्यूबीसी. वांती व जुलाब ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? कॉलरा. बरोबर. चला पुढची पीडीएफ घेतो मी तोपर्यंत. मानसशास्त्राचा पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न असा आहे,
या अध्यापन पद्धतीत शिक्षकाची भूमिका फक्त मार्गदर्शकाची असते. कृतीयुक्त शिक्षण. कृतीयुक्त शिक्षण. तर प्रकल्प. प्रकल्प पद्धत जी असते ना, तर प्रकल्प पद्धतीमध्ये शिक्षक फक्त काय करत असतो, मार्गदर्शकाची भूमिका निभावत असतो. लक्षात ठेवायचंय, प्रकल्प पद्धतीमध्ये आता आपण एखाद्या विद्यार्थ्यांना प्रकल्प देतो, तर प्रकल्प आपण लिहितो का? नाही. नाही, विद्यार्थी लिहितात. आपण फक्त काय करतो त्यांना, तुम्ही असं प्रकल्प करून द्या, मार्गदर्शन आपण करत असतो. आता कृतीयुक्त शिक्षणामध्ये शिक्षकालाही कृती करावीच लागते. प्रयोग पद्धतीमध्ये थोडा सहभाग शिक्षकाचा असतो आणि बालोद्यानमध्ये तर शिक्षकाशिवाय पर्यायच नाही. मूल्यमापनाचे प्रक्षेपणात्मक साधन म्हणून कशाचा उल्लेख करता येईल? प्रश्नावली, दैनंदिनी, वाक्यपूर्ती, प्रासंगिक नोंदी. आता ही साधनं आपण मूल्यमापनाची नंतर बघणारच आहोत. प्रासंगिक नोंदी. नोंदी. तर याचं आहे वाक्यपूर्ती दिलेलं आहे. मूल्यमापनाचं प्रक्षेपणात्मक साधन जे आहे ते आहे वाक्यपूर्ती. आपण बघूया जेव्हा मूल्यमापनाची साधने बघू. प्रासंगिक नोंदी हे मूल्यमापनाचे कोणते साधन आहे? निरीक्षणात्मक आहे, आत्मनिरीक्षणात्मक, प्रक्षेपणात्मक, उपयोजनात्मक. तोंडी सांगता येईल आपल्याला. निरीक्षणात्मक. निरीक्षणात्मक. आणि अगदी बरोबर. कारण एखादा मुलगा एखाद्या प्रसंगामध्ये कसा वागतो त्याच्या नोंदी आपण ठेवू शकतो. उदाहरणार्थ, दोन विद्यार्थी आहेत, ग्राउंडवर खेळत आहेत. एक विद्यार्थी पडला, मग दुसरा विद्यार्थी काय करतो, त्याला मदत करतो की नाही? मग मदत करत असेल तर आपण नोंद काय करणार, हा हेल्पफुल आहे किंवा याचं नेचर कसं आहे, मदत करण्याचं नेचर आहे, म्हणजे ही प्रासंगिक नोंद झाली. एखादा मुलगा वर्गामध्ये एखाद्या प्रसंगात कसा वागला हे केव्हा समजेल, जेव्हा तो शिक्षक काय करेल, त्या विद्यार्थ्याचं ऑब्झर्वेशन करेल, निरीक्षण करेल. म्हणून प्रासंगिक नोंद काय, निरीक्षणात्मक आहे. अभिरुची प्रश्नावली हे मूल्यमापनाचे कोणते साधन आहे? आता अभिरुची प्रश्नावली म्हणजे विद्यार्थ्यांना काय आवडतं? आत्मनिरीक्षणात्मक. तर निरीक्षणात्मकच आहे. तर विद्यार्थ्याला काय आवडतं हे तुम्हाला वर्गात शिक्षकाला 24 तास कायम बघितल्यानंतर लक्षात येतं ना, की कोणत्या विद्यार्थ्याला काय आवडतं. तर ते निरीक्षणात्मक आहे. समस्यापूर्ती मूल्यमापनाचे कोणत्या स्वरूपाचे साधन आहे? समस्येची स्फूर्ती होणं. तर हे उपयोजनात्मक. उपयोजनात्मक. आत्मनिरीक्षणात्मक आहे त्याचं उत्तर. तर समस्यापूर्ती होणं हे मूल्यमापनाचं आत्मनिरीक्षणात्मक साधन आहे. तुम्हाला थोडं समजायला हे जड जाईल, परंतु लक्षात येणार नाही. थोडा माईक म्यूट करा ना, ते काहीतरी काम चालू वाटतं. हा, पुढचा प्रश्न. विद्यार्थी वाक्प्रचाराचा उपयोग स्वतःच्या वाक्यात करतो. हे कोणत्या वैशिष्ट्याचे स्पष्टीकरण? उपयोजन. अगदी बरोबर. कारण मग तो त्याला मिळालेल्या ज्ञानाचा काय करतोय, उपयोग करतो. उपयोग करतोय, म्हणजे उपयोजन. उपयोग करतोय. सायकल चालवणं हे काय झालं मग, कौशल्य. कौशल्य झालं. बरोबर आहे की? सायकल पाहिली म्हणजे त्याला मिळालं ज्ञान, आणि सायकल कशी चालवायची हे समजून घेतलं, हे झालं आकलन. आकलन. मी सायकल चालवायला लागला, कौशल्य. पुन्हा पुन्हा सायकल चालवायला लागली, कुठेतरी घेऊन गेला, उपयोजन. साखर घेऊन आला, दूध घेऊन आला, उपयोजन. हे झालं होतं आपलं. टिंब हे औपचारिक शिक्षणाचे केंद्र आहे. दोन प्रकार असतात, फॉर्मल एज्युकेशन, इनफॉर्मल एज्युकेशन. तर औपचारिक शिक्षण म्हटलं त्यांनी. घर. शाळा. शाळा. शाळा औपचारिक शिक्षण आहे. बरोबर आहे की नाही? साचेबद्धपणा असतो ना त्याच्यामध्ये. एक वार्षिक नियोजन असतं, घटक नियोजन असतं, आणि मग म्हणजे विद्यार्थ्याला आपण अभ्यास करायला भाग पाडतो. हे औपचारिक शिक्षण राहतं. बाकी टीव्ही बघितली, घरात राहिलो, मित्रांमध्ये राहिलो, तर ते जे मिळतं ना ते अनौपचारिक शिक्षण असतं. बरोबर आहे की नाही? इन्फॉर्मल एज्युकेशन असतं आणि ते सहज मिळत असतं आपल्याला. ते असं ठरलेलं असतं का घरामध्ये आईने हेच बोलायचं, वडिलांनी हे बोलायचं, असं नाही. ते नॉर्मल वातावरण असतं, ते मिळत असतं विद्यार्थी. परीक्षेचा ब्ल्यू प्रिंट ज्याला आपण म्हणतो,
संविधान तक्ता तयार केल्यामुळे प्रश्नांची कोणती रचना करता येते? गुणाधिष्ठित, उद्दिष्टाधिष्ठित. उद्दिष्टाधिष्ठित, कौशल्यात्मक, उद्दिष्ट उद्दिष्टाधिष्ठित. उद्दिष्टाधिष्ठित. म्हणजे जे शिक्षणाची उद्दिष्ट सांगितले ते उद्दिष्ट साध्य केल्यामुळे काय होईल की खऱ्या अर्थाने त्या पाठ्यक्रमाला न्याय मिळेल आणि विद्यार्थ्याकडून काय अपेक्षित आहे तर त्यासाठी ब्ल्यूप्रिंट आपल्याला उद्दिष्टाधिष्ठित साठी उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील कच्चे दुवे शोधण्यासाठी खालीलपैकी कोणती कसोटी उपयुक्त ठरते? नैदानिक कसोटी. नैदानिक कसोटी. नैदानिक कसोटी. नैदानिक कसोटी. डी कुठे? ऑप्शन डी कुठे? बघा याच्यामध्ये आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील कच्चे दुवे, तर याला नैदानिक कसोटी. नैदानिक कसोटी म्हणजे काय तर निदान करतो आपण 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 आजारी विद्यार्थी पडल्यावर नेमका कुठे चुकतो त्याचं निदान केलं. आपण आजारी पडल्यावर कोणाकडे जातो? डॉक्टरकडे. अरे वा, जबरदस्त उत्तर दिलं मॅडम. तर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय करतो? डायग्नोसिस करतो, आपलं निदान करतो. बरोबर आहे की नेमकं काय झालेलं आहे. तसं शिक्षकाला निदान करता आलं पाहिजे, डायग्नोस करता आलं पाहिजे. मग त्याला उपयुक्त कोण ठरतं? नैदानिक कसोटी. पुढचा प्रश्न. घटक नियोजन करण्यापूर्वी काय करणे आवश्यक ठरते? वार्षिक नियोजन. तर वार्षिक नियोजन साहजिक आहे ना. पहिले रेल्वे बघायची, मग रेल्वेचा डबा, मग रेल्वेच्या डब्यामधलं सीट, मग त्या सीट मध्ये 3 लोक त्यातलं आपलं सीट, या पद्धतीने लक्षात ठेवा. म्हणजे वार्षिक नियोजन, घटक नियोजन, मग आपलं सीट, त्या पद्धतीने बघायचं. असं म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, एक विशिष्ट मोठ्या भागाकडून छोट्या भागाकडे जायचं. बरोबर लक्षात. वर्तनातील बदल पडताळून पाहण्यासाठी उद्दिष्ट कथनातील विधाने खालीलपैकी कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया आहे? एखाद्या विद्यार्थ्याच्या बिहेवियर मध्ये चेंज झाला ते आपल्याला पडताळून पाहायचंय. तर मग कृतीदर्शक. कृतीदर्शक. अगदी बरोबर, कृतीदर्शक. कृतीदर्शक, अगदी बरोबर, कृतीदर्शक. मूल्यमापन कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया आहे? सतत चालणारी. सतत चालणारी. कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया, इव्हॅल्युएशन. अध्यापनाची उद्दिष्टे, पाठ्यअंश, प्रश्न प्रकार यांचा विचार करून जो आराखडा तयार केला जातो त्याला काय म्हणतात? संविधान तक्ता. संविधान तक्ता. ब्ल्यूप्रिंट आपण म्हणतो, संविधान तक्ता म्हणतो. निबंधात्मक प्रश्न विद्यार्थ्यांच्या टिंबटिंब चाचणी करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. स्मरणशक्ती. स्मरणशक्तीची. तर विचार संघटनांची. आता निबंध जर दिला, माझी आई किंवा एखादा मी पंतप्रधान झालो तर, बरोबर, कल्पना. किंवा विवाह एक समस्या की संस्कार, असा निबंध आला तर मग त्या विद्यार्थ्याने जर वाचन केलेलं असेल तर त्याचं विचारांचं काय करेल? तो संघटन करेल आणि तो मग निबंध लिहिल. बरोबर आहे की नाही? तर निबंधात्मक प्रश्नांमुळे काय होतं की तो विचारांचं कॉन्स्टिट्यूशन किंवा इन्स्टिट्यूट कशी तयार करतोय, विचारांची मांडणी कशी करतोय, तर त्याच्यावर आहे. ओके. अक्षांश आणि रेखांश, अक्षरवृत्ती, रेखावृत्ती तुम्हाला माहिती. तर यांच्यामधला फरक स्पष्ट करणे म्हणजे काय? ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य. उपयोजन. आकलन. तर ते आकलन आहे. आपण फरक स्पष्ट करून सांगतोय ना. पण मग मुलांना जर सांगितलं, जा रे बाबा, हा पृथ्वीचा गोल आहे, पृथ्वीचा गोल आहे, चल याच्यात दाखव मला अक्षांश रेखांश, म्हणजे काय झालं? त्यात आकलन झालं किती, कुठे रेखांश, कुठे रेखांश. हा एक भाग झाला. किंवा मग तो एका अर्थाने काय करतोय, त्याचं कौशल्याने उपयोजन करतोय ना, या पद्धतीने लक्षात ठेवायचं. सूक्ष्म अध्यापनामध्ये मायक्रो टीचिंग तुम्ही केलंय सगळ्यांनी? हो सर. 100%. हातपाय लटलट केले होते सुरुवातीला? ओके. अध्यापन कौशल्य. हा, तर सूक्ष्म अध्यापनामध्ये कशावर लक्ष केंद्रित केलं जातं? अध्यापन कौशल्य. अगोदर सगळे अध्यापन कौशल्य आपल्याला शिकवतात. मग आपल्याला फळ्यावर लिहिता येतं की नाही, व्यवस्थित उभं राहता येतं की नाही, अनेक कौशल्य आपले शिक्षक मग पुढे उभे राहून बघतात. आपण डीएड बीएड केलेलं आहे सगळ्यांनी, हा अनुभव घेतलेला आहे. बरोबर आहे की नाही? या पद्धतीने मी महर्षी कॉलेजला होतो नाशिकमध्ये, तेव्हा महाराष्ट्रात 5वा आलो होतो आणि नाशिकमध्ये पहिला आलो होतो मी, आमच्या त्या 2008-09च्या बॅचमध्ये. तर आम्हाला असे टीचर होते की एक टाचन जर आम्ही लिहिलं ना 4 पानांचं,
तर ते लगेच सांगायचे पुन्हा लिहून आणा. आम्ही 4-4 वेळा टाचन लिहिलेले आहे. त्यामुळे मग ते इतके नसानसात भिनलेलं आहे. तर सूक्ष्म अध्यापन वगैरे वगैरे, तर ते बारीक कीज काढायचे एकदम. विद्यार्थ्याचे सामाजिकीकरण कितपत झाले, तर हे शोधण्यासाठी कोणत्या साधनांचा उपयोग केला जातो? समाजमिती. अगदी बरोबर, समाजमिती. वाक्यपूर्ती हे मूल्यमापनाचं आत्ता मगाशी झालं होतं हे. प्रक्षेपणात्मक साधने झाला होता प्रश्न. दैनंदिनी हे मूल्यमापनाचं कोणतं साधन आहे? आत्मनिरीक्षण. आत्मनिरीक्षणात्मक, बरोबर आहे की नाही? तर दैनंदिनी ज्याला रोजनिशी म्हणतात, आपण जर रोजनिशी लिहिली, रोज झोपण्यापूर्वी आज दिवसभरात काय काय झालं, आता एवढा वेळ नाही राहिला लोकांना मोबाईल आल्यामुळे. तर खरं तर जे आजपर्यंत बरेच लेखक किंवा हे झाले ना, तर हे रोज दैनंदिनी लिहायचे. लहानपणापासून एक सवय असते. दैनंदिनी लिहिण्यामुळे काय होतं की आज दिवसभरात आपण कसे वागलो, 1 वर्षापूर्वी कसे वागलो होतो, लहानपणी आपण कसे वागलो होतो, याचं आत्मनिरीक्षण करायला मदत होते. आणि मग आपल्या स्वभावामध्ये बदल होतो. तर महात्मा गांधी असतील, विनोबा भावे असतील, अनेक लोक आहेत ज्यांनी अगोदर लहानपणापासून दैनंदिनी रोजनिशी लिहिलेली आहे. आता आपल्यासारख्याला वेळ नाही, तुमच्यासारख्याला तर अजिबात वेळ नाही, बरोबर आहे की नाही? तर अभिरुची आवडी प्रश्नांमध्ये निवडीचा. विद्यार्थ्यांच्या टिंबटिंबाचा शोध घेणे सुलभ होते. आवडी निवडी. आवडी निवडीचा. अगदी बरोबर, आवडी निवडीचा. समाजमिती साधनाचा उपयोग काय होतो? व्यक्तिमत्वाचा शोध घेण्यासाठी. तर विद्यार्थ्याची वृत्ती कशी आहे, हं? तर त्याचा शोध घेण्यासाठी समाजमिती साधनाचा उपयोग होत असतो. अभिरूपता हे कशाचे महत्वाचे तत्व मानले जाते? अभिरूपता म्हणतात त्याला. तर त्याचं उत्तर सूक्ष्म अध्यापन. लक्षात ठेवा, जेव्हा हा कंटेंट येईल तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगेल. तर अभिरूपता हे सूक्ष्म अध्यापनाचे महत्वाचे तत्व मानले जाते. एका तासिकेसाठी जे नियोजन केलं जातं अध्यापनाचं, त्याला काय म्हणतात? तासिका पाठ नियोजन. नियोजन. पाठ नियोजन. त्याला तासिका. एका पाठ नियोजन. तासिकेसाठी करण्यात येणाऱ्या अध्यापन नियोजनास काय म्हणतात? पाठ तासिका. नियोजन. तर त्याला पाठ नियोजन असं म्हणत असतो. ओके, तुम्ही पाठ नियोजनाचे पाठ टाचन काढलेले आहेत ना? हो सर. मग ते किती तास शिकवलं तुम्ही? 30-35-40 मिनिटं शिकवलंय ना? हो. मग एक तासिका म्हणजे 1 hour नाही म्हणत आहे मी. तर 35-40 मिनिटांचा जो काही तास होता ना, तर त्याच्यासाठी तुम्ही अगोदर पाठ टाचन काढलंय. मग हार्वर्डची पंचपदी वापरली, बरोबर आहे की नाही? प्रस्तावना, मग हेतुकथन, बरंच बरंच काय काय होतं त्याच्यामध्ये, आठवतं ना? आठवतंय का थोडं थोडं? हो सर. हो हो. थोडं 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 का भरपूर? खालीलपैकी कशाचा उल्लेख मूल्यमापनाचे प्रभावी साधन म्हणून करता येईल? परीक्षा. 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 नकाशा अध्यापनाचे कोणते माध्यम आहे? दृकश्राव्य. 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 श्राव्य कसं काय? तुमच्याकडे नकाशा बोलतो? तुमच्याकडे नकाशा बोलतो का ऐकतो? तर दृक म्हणजे दृश्य स्वरूपातलं, हा. तर दृक साधन आहे ते. खालीलपैकी कोणत्या विषयाच्या अध्यापनात दिग्दर्शन, डायरेक्शन प्रभावी ठरते? विज्ञानामध्ये डायरेक्शन लागतं, बरोबर आहे की नाही? गणितामध्ये प्रॅक्टिकल म्हणजे तुम्हाला सोडून द्यावी लागतात उदाहरणं. भाषेमध्ये कथन पद्धती, इतिहासामध्ये कथन पद्धती आहे, स्पष्टीकरण पद्धती आहे. पण विज्ञानामध्ये काय लागतं तुम्हाला? दिग्दर्शन. एखादा प्रयोग आला तर मग ते दिग्दर्शन करावं लागेल ना तुम्हाला, बरोबर आहे की नाही? विद्यार्थ्याला सांगावं लागेल की बाबा ग्लास घे, हम्म, आणि मग एक मेणबत्ती घे, मग तो ग्लास त्या मेणबत्तीवर उपडा ठेव, मग काडी पेटी घे, काडी लाव, मेणबत्ती सॉरी म्हणजे मेणबत्ती पेटव, त्याच्यावर मग ग्लास ठेव. मग काय झालं रे, काय झालं मग? प्रात्यक्षिक. हा, म्हणजे काय झालं प्रयोगामध्ये मग? दिग्दर्शन. काय झालं? दिग्दर्शन. नाही नाही नाही, दिग्दर्शन झालं, प्रयोगात काय झालं ते विचारतोय तुम्हाला. मेणबत्ती विझवली. हा, मेणबत्ती विजली, मग बड्डे झाला का मेणबत्तीचा? नाही. तर ज्वलनासाठी काय लागतो? ऑक्सिजन. ऑक्सिजनची आवश्यकता असते. झाला ना एक प्रयोग तुमचा. चला पैसे काढा, मग आता एवढा प्रयोग करून दाखवला तुम्हाला. प्रश्नोत्तर पद्धतींचा महत्वाचा उद्देश काय आहे?
जिज्ञासा जिज्ञासा वाढवणे. जिज्ञासा वाढवणे. जिज्ञासा वाढवणे. आता हे प्रश्न विचारतोय, तुमची काय वाढते? थोडीफार क्युरियोसिटी वाढत असेल. जिज्ञासा. वाटतं ना आपल्याला उत्तर द्यावं असं वाटतंय की नाही? आतुरता. नाही तर मग ते बाकीचं आपलं ते डिस्क्रिप्टिव्ह राहिलं का? बरेच जण काय करतात, माईक म्यूट केला, व्हिडिओ ऑफ केला, तर काही जण हेडफोन गळ्यात पद्धती. कानात लावले की झोपून जातात. तर बालविवाह. आदिवासी भागातील माध्यमिक शाळांमध्ये मुलींमधील गळतीचे प्रमाण खूप कमी आहे. याचे कारण काय आहे? बालविवाह पद्धती. बालविवाह पद्धती. हळूहळू ते प्रमाण आता कमी होते. थांबा, हा प्रश्न आहे ना, तो एकमेकांवर आलेला आहे. हा, संधिकरण हा खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टामधील स्तर आहे? तर वेगवेगळे स्तर आहेत, बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक, कलात्मक. पदात्मक. संधी. तर क्रियात्मक क्रिया. आहे. संधिकरण काय आहे? क्रियात्मक आहे. संधिकरण म्हणजे काय सर? हा, आता हे जे आहेत ना, संधिकरण, पृथक्करण, विश्लेषण, हे सगळं आपण मूल्यमापनाचा टॉपिक आला का? सर संधिकरण म्हणजे जोडणे का? संधिकरणाचा अर्थ एका अर्थाने जोडणे होतो, पण मी आता ते काही चुकीचं सांगत नाही तुम्हाला. मूल्यमापनाचा टॉपिक आला की त्यावेळेस आपण बघूया ते डिटेलमध्ये. हा प्रश्न क्रमांक किती आहे तुमचा? नाही, प्रश्न क्रमांक नाही, ते लक्षात ठेवा. ती खालीलपैकी ब्लूमची टेक्सॉनॉमी वाटतं ना? खालीलपैकी टिंबटिंबा हा भावात्मक उद्दिष्टामधील एक स्थळ आहे. संधिकरण, अवधान, अचूकता, अनुकरण. अवधान. 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 पदात्मकमध्ये अवधान. मूल्यमापन ही बोधात्मक उद्दिष्टांची अंतिम. आहे. अंतिम पायरी आहे. आपण सगळं झाल्यानंतर मग मुलांचं काय करतो? किती गुण त्यांना मिळाला तर त्यांचं आपण काय करतो? मूल्यमापन करत असतो, इव्हॅल्युएशन करत असतो. सांगितलेल्या भागावर लगेच प्रश्न विचारल्यास त्या प्रश्नास काय म्हणतात? सहेतुक. त्याला प्रतिध्वनी प्रश्न म्हणतात. प्रतिध्वनी प्रश्न म्हणजे शिक्षकाने शिकवलं आणि लगेच प्रश्न विचारला, असा अर्थ होतो त्याचा. बाहुल्यांचा खेळ हे कशाचं साधन आहे? आविष्कार. अगदी बरोबर, आविष्काराचं साधन आहे. बाहुल्यांचा खेळ हे आविष्काराचे साधन आहे. शैक्षणिक अनुभूती कशावर अवलंबून असते? उद्दिष्टावर अवलंबून असते. तर शैक्षणिक अनुभूती ही उद्दिष्टांवर अवलंबून असते. लक्षात ठेवा. एखादी गोष्ट पूर्ण करणे हा मूल्यमापनाचा कोणता घटक आहे? प्रक्षेपणात्मक आहे. लक्षात ठेवा, प्रक्षेपणात्मक गोष्ट पूर्ण करणे मूल्यमापनाचा घटक आहे. पदनिश्चयन श्रेणी कोणत्या प्रकारचे साधन आहे? समाजमिती. तर निरीक्षणात्मक आहे. पदनिश्चयन श्रेणीमध्ये आपण त्यांना वेगळ्या श्रेणी देत असतो, तर ते निरीक्षणात्मक साधन आहे. या शिक्षण पद्धतीमध्ये शैक्षणिक साधनांना देणग्या असं म्हटलेलं आहे. कृतीयुक्त शिक्षण. तर बालोज्ञान शिक्षण पद्धतीमध्ये ज्याला म्हणतात ना, एज्युकेशनल एड्स किंवा शैक्षणिक साधनं जी वापरली जातात ना, ती बालोज्ञान पद्धतीमध्ये वापरली जातात. अशा तऱ्हेने आपण जवळपास याचे काही 31 प्रश्न आणि 70 प्रश्न याचे पाहिले आपण आज. विज्ञान प्लस परिसर अभ्यास, तर 100 प्रश्नांचं आपण ही PDF मी तुम्हाला शेअर करतो, व्हिडिओ पण सेंड करतो. सो गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट सर, थँक्यू.